उन्हाच्या झळात मुक्या जीवांची काळजी. करमारच्या बंटीभाऊ मित्रमंडळाचा संवेदनशील उपक्रम आशियाना अभियानाने राज्यभरातील लोकांच्या मनात केले घर. पहा करमाड लाईव्हचा विशेष रिपोर्ट. उन्हाच्या वाढत्या झळांनी माणूसही व्याकुळ होत असताना आकाशात मुक्तपणे विहार करणाऱ्या छोट्या पक्ष्यांची अवस्था किती कठीण असेल याची जाणीव फार कमी लोकांना होते. तहानलेली चिमणी, निवाऱ्याच्या शोधात भटकणारी बुलबुल आणि उन्हाने व्याकुळ झालेली मैना या मुक्या जीवांच्या वेदना ओळखून करमारमध्ये गेल्या 8 वर्षांपासून एक मायेचा हात त्यांच्या दिशेने पुढे सरसावत आहे. नितीन देशमुख, बंटीभाऊ मित्रमंडळाच्या वतीने राबवण्यात येणारे आशियाना अभियान आज केवळ एक सामाजिक उपक्रम राहिलेला नाही, तर तो संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा उत्सव बनला आहे. यंदाही 20 मार्चपासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली आणि पुन्हा एकदा गावोगावी पक्ष्यांसाठी मायेची घरटी उभी राहू लागली. कार्यकर्ते सचिन औचरमल यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या अभियानाने आता राज्यभरातील लोकांच्या मनात घर केले आहे. एका छोट्याशा प्रयत्नातून निर्माण झालेली ही चळवळ आज अनेकांसाठी प्रेरणेचा दीप बनत आहे. कुठे एखादा विद्यार्थी आपल्या घरासमोर पाण्याचे भांडे ठेवताना दिसतो, तर कुठे एखादी संस्था पक्ष्यांसाठी घरटी तयार करताना. आशियाना अभियान आता करमारच्या सीमाही ओलांडून अनेकांच्या संवेदनांना जाग करत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागरे यांच्या हस्ते होणे ही करमारसाठी आणि या अभियानासाठी अभिमानाची बाब ठरली. एका सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाला राज्यस्तरावर मिळालेली ही मोठी दखल कार्यकर्त्यांच्या कामाची पावती मानली जात आहे. मात्र या गौरवाबरोबरच आशियाना अभियानची खरी ताकद त्या प्रत्येक पाण्याच्या थेंबात आहे, जो उन्हाने व्याकुळ झालेल्या एखाद्या तहानलेल्या पक्षाला जीवनाचा आधार देतो. गावातील विविध ठिकाणी ठेवलेली पाण्याची भांडी, धान्याचे दाणे आणि झाडांवर लावलेली छोटी छोटी घरटी, हे दृश्य पाहताना जणू माणुसकी अजून जिवंत असल्याची जाणीव होते. पर्यावरणाचे संतुलन टिकवणाऱ्या पक्ष्यांचे संवर्धन करणे ही आज काळाची गरज आहे आणि ही गरज ओळखून करमारमधील कार्यकर्ते निस्वार्थपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आजच्या धावपळीच्या जगात माणूस माणसापासून दूर जात असताना मुक्या जीवांसाठी जपली जाणारी ही माया समाजाला एक वेगळाच संदेश देऊन जाते. जिथे पक्ष्यांसाठी पाण्याचा थेंब जपला जातो, तिथेच खरी माणुसकी जिवंत असते. करमाड व परिसरासह जगभरातील घडामोडींचा वेध घेण्यासाठी पाहत रहा करमाड लाईव्ह.